गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 8 जानेवारी आणि आज खंडोबा यात्रेचा आहे 3रा दिवस. इथं पाहू शकता आकुर्डीमधलं एक खंडोबा मंदिर आहे आणि इथं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. खरं तर 5 तारखेपासून 3-4 दिवस यात्रा होती, पण तेव्हा हे डेकोरेशन केलेलं खूप छान आणि सुंदर प्रसन्न वाटत होतं. पण नंतर 1-2 दिवसांनी हे फुलं सुकलेले आहेत, तर मंदिर बंद होतं का माहीत नाही. आणि बाहेर छान असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आणि संपूर्ण खंडोबा मंदिर खूप छान सजवलं होतं. तर खूप छान रोषणाई वगैरे केली होती. बाहेर हे बघा शिव मल्हार असं लिहिलेलं आहे. इकडं पण एक मूर्ती आहे. मंदिरामध्ये लोक असल्यामुळे गडबड गोंगाट तर चालूच होता. पण आज शेवटचा दिवस होता त्यामुळे इथे गर्दी कमी होती आणि पाहू शकता असं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. त्याचे 1-2 दिवस आधी खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही आज गेलेलो. आणि इथं बाहेर गोड आहे आणि इथं अशी उंच दीपमाळ म्हणतात बहुतेक याला, त्याला पण तोरण लावलेलं आहे. यात्रे दिवशी म्हणजे रात्री इथं वरती लाईट वगैरे लावलेली होती आणि वरती ते जे असतं ना दीप लावलेला होता तो होता. ही आदिरा म्हणत होती की मला या घोड्यावर बसायचं. या आतमध्ये पण असं खांबावरती छानसं डेकोरेशन केलेलं होतं आणि येणारे जाणारे जे होते लोक दर्शनाला. आणि बाहेर येळकोट येळकोट जय मल्हार आतमध्ये लिहिलेलं होतं आणि आतमध्ये वेगळंच काहीतरी लिहिलं. इथं पाहू शकत आहे, इथं येळकोट येळकोट जय मल्हार असं लिहिलेलं आहे. खूप छान. पहिल्या दिवशी खूप छान अजून फुलं ताजी होती. 1-2 दिवसांनी सुकली जरा. इथं खंडोबा यात्रेचं जे पोस्टर लावलेलं होतं 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत होती. तर आणि इकडं साईडला भंडारा वगैरे उधळलेला होता. लोक इथं नैवेद्य वगैरे ठेवतात. हे मुख्य प्रवेशद्वार होती. इथं खंडोबा मंदिर असं लिहिलेलं आहे आणि इथं पण छान तोरण लावलेलं आहे. इथून आतमध्ये जायला जागा होती. नंतर इथून पुढे खास आकर्षण सुरू होतं ते बाकीचे सामान. इथं ₹50 सेल होतं. कोणतीही वस्तू घ्या 50ला. क्लिप, क्लचर, निरेपिन, साडेपिन, छोट्या मुलींसाठी गळ्यातली मंगळसूत्र वगैरे, ऑक्साईड ज्वेलरी सगळं काही होतं. खूप छान छान असतं. ह्या यात्रेमध्ये मुलींना घेण्यासारखं खूप छान असतं. तर इथं पुढे ₹10 सेल आहे. इथं 10मध्ये छोट्या छोट्या वस्तू असतात. साडेपिन, निरेपिन, पिन, छोटे रुमाल. हे 100वालं सेल आहे. हे सगळं छोट्या मुलांचे खेळणी, गाड्या, कोणतीही गाडी घ्या 100ला. परत हे 10वालं सेल आहे. ₹10 सेल सुरू होते. इथं छान पण 10ला भेटतं. क्लिप, खड्यांचे क्लचर, पिन. हे बघा साडेपिन किती छान आहेत. खड्यांचे क्लचर. ते 40वालं सेल. इथं गळ्यातले वगैरे असतात. छान गजरे आहेत, निरेपिन, साडेपिन, पिन आणि छोट्या मुलींचे बेल्ट वगैरे खूप छान आहे. आणि हे तर खूप छान आहे. आदिरा हे दिसलं की लगेच घ्यायचंच पळतच सुटते त्याच्याकडं. आणि इथं ₹50ला बांगड्या होत्या. तर छान होत्या बांगड्या इथं. खड्यांच्या वगैरे मस्त बांगड्या होत्या. मंगळसूत्र होते. 50मध्ये एकदम म्हणजे चांगल्या वस्तू भेटतात असं मला तरी वाटतंय. बघा किती छान छान झुमके होते. प्रत्येक वस्तू छान असतात. मला आवडतं तिथल्या. आणि हे नंतर भांड्याचं सेक्शन होतं. मुलींचा आवडीचा विषय म्हणजे मेकअपचं होतं. ते पाठीमागे गेल्यानंतर इथं छोटे छोटे भांडे होते लुटण्यासाठी. वाण वगैरे देतो ना आपण संक्रांतीला, तर त्याच्यासाठी आपण देऊ शकतो काही छोटे भांडे. परत हे होतंच आणखीन हे खाऊचं होतं.
पुढे भरपूर यात्रेत काय काय विकायला होते. पिशव्यांचं शॉप होतं. पुढे जाऊन हे फ्रीजचे कवर, सोफा कवर वगैरे होतं. हे फ्रीजचा कवर दाखवत होते, तर हा फ्रीजचा कवर मी घेतला. मस्त होतं तिथं कवर वगैरे. डायनिंग टेबलचा कवर वगैरे छान होता. नंतर इथं काय होतं माहीत नाही. इथं पण क्लच वगैरेचं शॉप होतं. हे पण बांगड्याच होत्या बहुतेक. हे 100 रुपयाला बांगड्या असतील. हे बन होतं. तर बन पण खूप छान छान होते, पण माझ्याकडे होते बन 2-3, त्यामुळे मी काही हे बन घेतले नाहीत. हे बहुतेक बेडशीट आहे, त्याचं शॉप आहे. नंतर परत हे भांड्याचं शॉप आलं आणि खाऊचं होतं, गुडीशो वगैरे. नंतर टोप्यांचं सेल आणि परत 100वालं सेल आलं. खूप काही गोष्टी होत्या. मी प्रत्येक कॅप्चर नाही करू शकले. मी तेवढंच घेतलं. पर्स पण छान होत्या. नंतर हे काहीतरी ड्रेस होतं वगैरे. ओढणी पण होती 100ला. फॅन्सी फॅन्सी ओढणी होते तिथं. हे सगळं ओढणीचं शॉप आहे, पाहू शकता. आणि फ्लावरचं पण शॉप होतं. 200, 300, 400ला जोडे असे फ्लावर होते. गौराईंसाठी वगैरे ठेवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी घरात घेतात सगळेजण. इथं गळ्यातले आणि कंबरपट्टे होते. कोणत्याही गळ्यातले काय 100 रुपयाला. आणि कंबरपट्टे पण छान होते. खाली कंबरपट्टे तर वरती सगळे गळ्यातले आहेत. आणि नंतर हे छोटे मोठे प्लॅस्टिकचे भांडे. आणि हे परत 10वाला सेल. या 10वाल्यामध्ये उपयोगीच्या वस्तू असतात सगळ्या. निरेपेन, साडेपेन, पेन, छोटे छोटे बेल्ट वगैरे खूप छान छान वस्तू असतात. तर मला आवडतात. मी इथल्या निरेपेन वगैरे घेतलेल्या सगळ्या. परत आपण आले 50च्या सेलकडे. तर छान होतं. इथं बांगड्या गळ्यातल्या वगैरे आहेत. असेच खूप स्टॉल होते. तर मी काही ठिकाणी गेले तेवढे शॉर्टमध्ये व्हिडिओ काढले आहेत. नंतर गुरुवारी संध्याकाळी इथं छान अशा चकोल्या बनवलेल्या आणि मस्त हिरव्या मिरचीचं आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं, तर किती छान दिसत होते, पाहू शकताय. आणि मी तर नंतर त्या दिवशी चकोल्याच खाल्ल्या, दुसरं काहीच खाल्लं नाही. किती छान दिसतंय, पाहू शकता किती छान त्याला तरी पण आलेली. नंतर डाळ पण बनवली होती, मेथीची भाजी होती, चपाती, वरण भात होता. आणखीन काय काय पुढे थाळी दाखवू शकते. इकडे डाळ बनवते, इकडं मेथी रस्स्या भाजीची मेथी, आणि इथं अशी थाळी बनवलेली. इथे चकोल्या, मेथीची भाजी, डाळ भात, मसूर डाळीची आमटी, भरलेली शिमला मिरची, चपाती आणि कांदा, असं छानसं जेवणाची मस्त थाळी तयार झाली होती. छान थाळी बनवली. नंतर जेवण वगैरे छान केलं.